चला तर उन्हाळ्यात थंडगार क्रीमी आणि एकदम रॉयल डेझर्ट खायचा आहे का? तर नमस्कार मित्रांनो, सुप्रियाज किचनमध्ये आज तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत रॉयल फालुदा, जो बनवायला खूप सोपा आणि खायला खूपच मस्त लागतो. तर त्यासाठी लागणारे साहित्य आपण पुढील प्रमाणे पाहून घेऊ आणि आपण आपला रिच आणि रॉयल असा फालुदा तयार करून घेऊ. तर त्यासाठी लागणाऱ्या साहित्यांमध्ये मी ते काही पिस्ताचे काप करून घेतले आहेत, काजू, बदाम, नंतर टुटी फुटी घेतली आहे. इथे मी सब्जा सीड्स घेतले आहेत, जे की मी 10 ते 15 मिनिटं पाण्यात भिजत घालून घेतले आहेत. नंतर आता आपण इथे फालुद्यासाठी लागणारे सेवई या पाण्यामध्ये चांगल्या उकळून घेतल्या आहेत आणि नंतर आपण त्याला थंड पाण्यात टाकून घेतल्या होत्या. इथे एक आईस्क्रीम घेतला आहे आणि मी इथे रोज सिरप घेतला आहे. तर आता आपण इथे अर्धा लिटर दूध चांगलं उकळून त्याला थंड करून घ्यायचं आहे. तर हे दूध मी चांगलं उकळून थोडंसं आटवलं आहे आणि याला मी थंड करून घेतलेलं आहे. तर आता चला आपण फालुदा तयार करू. तर इथे मी 2 ग्लास घेतले आहेत. आता प्रत्येकी ग्लासमध्ये आपण एक एक चमचा सब्जा सीड्स घालून घ्यायचे आहेत. नंतर आता त्यामध्ये आपण ज्या सेवया करून घेतलेल्या आहेत तेही त्यामध्ये आपण घालून घेऊया. सेवई यामध्ये घालून घेतल्यानंतर आता यावर आपण थोडंसं रोज सिरप घालून घेणार आहोत. तर दोन्ही ग्लासमध्ये थोडं थोडं रोज सिरप घालून घेऊया. नंतर आता यावर आपण थोडेसे ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहोत. तर थोडे थोडे पिस्ता आणि काजू बदाम आपण कट करून घेतलेले आहे, ते थोडे थोडे यावरती घालून घेऊया. आता त्यावर आपण आईस्क्रीमचे एक एक स्कूप घालून घेणार आहोत. तर इथे मी व्हॅनिला आईस्क्रीमचा यूज केलेला आहे. तर तुम्ही कोणतेही आईस्क्रीम यूज करू शकता. तर आता आपण यावर थंड केलेलं दूध घालून घेऊ. दूध थंड असणं खूप इम्पॉर्टंट आहे. दूध थंड असेल तर फालुद्याला खूप छान टेस्ट येते. तर दूध चांगलं थंड करून घ्यायचं आहे. वाटल्यास त्यामध्ये थोडंसं आपण बर्फ घालून घेऊया. तर आता याच्यावर एक एक स्कूप अजून चिया सीड्स घालून घेऊया. नंतर आता आपण त्यावर अजून सेवया घालून घ्यायच्या आहेत. तर 2 लेयरमध्ये मस्त असा फालुदा तयार करायचा आहे. तर बघा आता यामध्ये सेवया घातल्या आहेत. आता त्यावर अजून आपण एक एक स्कूप आईस्क्रीम घालून घेऊया. तर आईस्क्रीम घालून झाल्यानंतर आपण आता त्याच्यावरती थोडे थोडे ड्रायफ्रूट्सही घालून घेणार आहोत. तर आता इथे अजून थोडे थोडे ड्रायफ्रूट्स घालून घेऊया. आता आपण त्यावर थोडेसे पिस्ताही घालून घेऊ. तर ड्रायफ्रूट्स घातल्यामुळे आपल्या फालुद्याला खूप छान टेस्ट येते. तर आता आपण यावर सजावटीसाठी थोडीशी टुटी फ्रुटी घालून घेणार आहोत. तर दोन्ही ग्लासमध्ये आपण थोडी थोडी टुटी फ्रुटी घालून घेऊया. आता यावर आपण थोडंसं रोज सिरप घालून घेऊया. तर दोन्हीवर आपण थोडं थोडं रोज सिरप घालून घ्यायचं आहे. आणि या फालुद्याची टेस्ट अजून वाढवण्यासाठी आता यावर आपण एक एक चमचा गुलकंद घालून घेणार आहोत. तर गुलकंदामुळे आपल्या शरीराला एकदम थंडावा निर्माण होतो. त्यामुळे यामध्ये एक एक स्कूप गुलकंद घाला. आपल्या फालुद्याची एकदम मस्त अशी टेस्ट लागेल. तर आपला थंडगार आणि रिच फालुदा तयार आहे.